पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाशी जुळते ब्लड ग्रुप असलेल्या तिघांचे ब्लड सॅम्पल घेतले। तिघांचा पोलिसांकडून शोध सुरू। अल्पवयीन मुलाच्या आईच्या रक्ताचे नमुनेही तपासणार। पुण्यामध्ये रक्ताचे नमुने बदलणाऱ्या दोन्ही डॉक्टरसह शिपायाला पुन्हा 7 दिवसांची पोलीस कोठडी। आरोपींच्या सगळ्या मालमत्तांची झडती घेणार पोलीस। पुणे अपघात प्रकरणी अंजली दमानी यांनी अजित पवारांचं आव्हान स्वीकारलं। अजित पवारांचा हात असल्याचा पुनरुच्चार। बाबासाहेबांचा अपमान केल्याचा आरोप करत भाजपचं आव्हाडांविरोधात आंदोलन। भुजबळांकडून मात्र आव्हाडांची पाठराखण। वाटल्यास फाशी द्या पण मनुवादाविरोधात उभा राहणार जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। चंद्रकांत पाटील आणि भगतसिंग कोश्यारींनी माफी मागितली नाही, त्यावरूनही जाब विचारला। डोंबिवलीतील अमुदाम कंपनीतल्या स्फोटाला 9 दिवस उलटूनही धुराचे लोट कायम। जमिनीत केमिकलचे ड्रम गाडून ठेवल्याची शक्यता। घाटकोपर होर्डिंग कोसळल्या प्रकरणी आरोपी भावेश भिंडेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। सदोष मनुष्यवधासह अनेक गंभीर आरोप। ठाणे शहरात 16 ठिकाणी राजरोसपणे ड्रग्जची विक्री। मनसे नेते अभिजित पानसे यांचा गंभीर आरोप। हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्येप्रकरणी छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा, 10 लाखांचा दंड। सीबीआय कोर्टाचा निकाल, जेडे हत्येनंतर राजनला दुसरी जन्मठेप। जम्मूमध्ये भाविकांना नेणारी बस 150 फूट खोल दरीत कोसळली। 21 जणांचा मृत्यू तर 40 जण जखमी। पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीत दाखल। थोड्याच वेळात विवेकानंद स्मारकावर ध्यानधारणा सुरू करणार। 1 जून पर्यंत ध्यानस्थ असतील। मोदींच्या ध्यानधारणेविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार। आचारसंहितेचा भंग होत असल्याचा दावा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अयोध्येच्या राम मंदिरात नतमस्तक। प्रचारासाठी उत्तर प्रदेश दौऱ्यावर असताना रामललांचं दर्शन घेतलं। मध्य रेल्वेवर आज मध्यरात्रीपासून रविवार दुपारपर्यंत विशेष मेगा ब्लॉक। लोकलच्या एकूण 930 फेऱ्या रद्द। ज्यांना शक्य असेल त्यांनी वर्क फ्रॉम होम करण्याचं आवाहन। मान्सून भारतात दाखल, हवामान विभागाची घोषणा। केरळ आणि ईशान्य भारतात एकाच वेळी मान्सूनचं आगमन। पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्याच्या पुनर्बांधणीचं काम पूर्ण। 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन घेता येणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।